परत एकदा सगळ्यांचे मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रताप सिंह माने, एक्झिक्युटिव्ह डायमंड, धन्वंतरी डिस्ट्रिब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, परत एकदा अतिशय सुंदर प्रोडक्ट वरती आज आपण चर्चा करणार आहोत, की जो सगळ्यात महत्त्वाचा प्रोडक्ट मला वाटतो. आज धन्वंतरीमध्ये जेवढे पण प्रोडक्ट आहेत, त्यातला हा नंतरचा मला आवडलेला सगळ्यात सुंदर प्रोडक्ट आहे. कारण मित्रांनो, हा प्रोडक्ट बऱ्याचशा गोष्टीवरती काम करतो. आज आपण इथं डिटेल बघूयात त्या प्रॉडक्ट विषयी काय-काय महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण आपली जे रक्ताभिसरण संस्था आहे, याला आपण सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो. त्याच्यावरती थोडा विचार करूया. आवाज येतोय? ओके. तर मित्रांनो, ही जी सर्क्युलेटरी सिस्टम आहे, रक्ताभिसरण संस्था म्हणजे पूर्ण शरीरामध्ये रक्त फिरवण्याची संस्था, रक्त पोहोचवण्याची संस्था, त्याला सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतात. म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये रक्ताचे वहन करण्याचे अत्यंत मोलाचे काम ही संस्था करते. याची सुरुवात खरं तर हृदयापासून होते. हृदय हे छातीमधील पोकळीत मधल्या भागी 2 फुफ्फुसाच्या मध्ये असणारा एक स्वतःच्या मुठीचा एवढा असणारा स्नायूजन्य अवयव असतो. याचे कार्य हे सर्व भागात रक्त पंप करणे, त्यामुळे हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत आकुंचन प्रसरण होत असते. यालाच आपण हृदयाची धडधड असं म्हणतो. हृदय हे 4 कप्पे व विविध झडपांनी बनलेले असते. शरीरातील अशुद्ध रक्तवाहिन्याद्वारे हृदयाच्या उजव्या कप्प्यामध्ये येतात. तेथून फुफ्फुसा शुद्धीसाठी नेले जातात. फुफ्फुसातील ऑक्सिजन तेथे रक्तात मिसळला जातो. असे हे शुद्ध रक्त फुफ्फुसातून पुन्हा हृदयाच्या डाव्या भागात येते व तेथून रक्तवाहिन्याद्वारे मेंदू, किडनी, लिव्हर बाकीचं सर्व आतील अवयवांना म्हणजे तसेच त्वचा, हाडे हे पोहोचवले जाते. हृदयाचे ठोके हे मिनिटाला 72 वेळा पडतात. तेच हाताच्या नाडीमध्ये आपले डॉक्टर साहेब बघत असतात. रक्ताभिसरण संस्थेसाठी धन्वंतरीची उत्पादने हृदयाची झीज, हृदयाची दाह, हृदयाचा रक्तदाब जास्त व कमी होणे, धडधड, छातीत दुखणे, हृदयरोग, ब्लॉकेज, रक्तवाहिन्यांचे काठिण्य, आपण कळपणा म्हणतो, अपघातातील इजा यावर इम्युरिच विशिष्ट ग्रोथ फॅक्टर जसं की पी-आर-पी व अमायनो वगैरे हे आहेत, क्षार आहेत. तसेच आज जे आपण प्रॉडक्ट बघणार आहोत, कार्निको 10 यामधील ॲस्टाझॅन्थिन हृदयातील ऊर्जा स्फूर्ती देते. त्यानंतर अ, कोएन्झाइम Q10 हे पण शक्ती, ऊर्जा, स्फूर्ती देते. तर ॲक्चुअली या प्रॉडक्टमध्ये काय आहे? म्हणजे ज्याला आपण कार्डियाक हेल्थ रिज्युनेटर म्हणतो, मसल्स अँड व्हेसल्स स्ट्रेंथनिंग प्रॉडक्ट असं म्हणतो. तर ॲक्चुअली ह्याच्यामध्ये काय आहे? तर ह्याच्यामध्ये मित्रांनो 5 घटक आहेत. वेगवेगळे 5 घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे कोएन्झाइम Q10. पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे, पूर्णपणे शाकाहारी प्रॉडक्ट आहे. त्या प्रॉडक्टमधलं पहिला एन्झाईमचं नाव आहे, पहिल्या इन्ग्रीडियंटचं नाव आहे कोएन्झाइम Q10. दुसऱ्याचं नाव आहे L-कार्निटाइन. तिसऱ्याचं नाव आहे आस्ताझॅन्थिन. चौथ्याचं नाव आहे झिंक सल्फेट आणि 5वं आहे फॉलिक ॲसिड. या 5ही तत्वांनी बनवून हे प्रॉडक्ट जबरदस्त बनलेलं आहे. प्रत्येक प्रॉडक्टची काय-काय वैशिष्ट्य आहेत, याच्यावरती आपण थोडंसं विचार करूयात, की पहिलं जे प्रॉडक्ट मध्ये जे कंटेंट आहे, कोएन्झाइम Q10 हे आपल्या प्रॉडक्टमध्ये जे आपलं प्रॉडक्ट आहे, कार्निको 10 हे जे प्रॉडक्ट आहे, हे बॉक्समध्ये येतं. त्याच्यामध्ये 60 टॅबलेट्स असतात. त्याच्यामध्ये कोएन्झाइम Q10 नावाचं जे इन्ग्रीडियंट आहे, ते 100 मिलीग्रॅम्समध्ये असतं. ॲक्चुअली हे एन्झाइम काय करतं किंवा हे कंटेंट्स काय करतं? त्याच्याविषयी थोडंसं आपण सखोल आज बघूया.
तर हे जे एन्झाइम्स आहे, कोएन्झाइम्स Q10 हे जर कमी पडलं, तर वेगवेगळ्या आजाराला कारणीभूत आपण पडतो. म्हणजे असं म्हणतात, हेल्थ कंडिशन्स लाइक हार्ट डिसीज, ब्रेन डिसऑर्डर्स, डायबिटीज आणि कॅन्सर हॅव बीन लिंक्ड टू लो लेव्हल ऑफ कोएन्झाइम Q10. म्हणजे शरीरामध्ये कोएन्झाइम Q10 ची मात्रा जर कमी पडली, तर हृदयाचे विकार, मेंदूचे विकार, डायबिटीजचे विकार, कॅन्सरचे विकार घडायला मेन कारणीभूत हे एन्झाइम Q10 असतं. म्हणजे बघा मित्रांनो, या एन्झाइमचे किती महत्त्व आहे. म्हणजे व्हिटॅमिन सदृश हा घटक शरीरात प्रत्येक पेशीत आढळतो. म्हणजे जसं व्हिटॅमिन असतं तसं हा प्रत्येक पेशीमध्ये आढळतो. पण ह्या पेशीमध्ये जर मात्रा कमी पडली, ह्या एन्झाइमची, कोएन्झाइम Q10ची, तर आपल्याला हृदयाचे विकार, मेंदूचे विकार, डायबिटीज आणि कॅन्सरसारखे महाविकार आपल्याला उद्भवू शकतात. बघा मित्रांनो, पेशींची वाढ आणि पेशींच्या देखभालीसाठी लागणारी ऊर्जा ह्या म्हणजे ह्या एन्झाईमद्वारे पुरवली जाते. आपली जी एनर्जी आहे, ही एनर्जी सगळी कुठून येते? तर केवळ एकमात्र हा घटक आहे कोएन्झाइम Q10 त्यातून ही एनर्जी आपल्याला मिळते. तसंच जे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात. आपण बघतो की हवेतून जातात, आपल्या अन्नातून जातात, सगळ्यातून फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरात जातात. शरीरात सुद्धा फ्री रॅडिकल तयार होतात. तर ह्या फ्री रॅडिकलच्या बचाव करण्यासाठी, हे रॅडिकल्सपासून बचाव होण्यासाठी अँटीऑक्सिडंटचे काम सुद्धा हे एन्झाइम्स करतात. म्हणजे कोएन्झाइम शरीरामध्ये पचनक्रिया आणि इतर काही अंतर्गत शरीरातील क्रियांसाठी एन्झाइम्सना मदत सुद्धा करते. म्हणजे हे खूप महत्त्वाचं एन्झाइम्स आपल्या शरीरात आहे. त्याच्याबरोबर हृदय आणि मांसपेशी अति हृदय मांसपेशीसाठी हे महत्त्वाचं एन्झाइम्स ठरू शकते. हार्ट फेल्युअर आहे, कॅन्सर आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आपण ज्याला म्हणतो. काही पेशंट लहान मुलांमध्ये जास्त करून हार्ट डिसीज बघितला गेलेला आहे, की उठताना ते नागमोडी होऊन असे उठतात. पाय टाकू शकत नाही, मसलमध्ये ताकद नसते. त्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी असं म्हणतात. किंवा दात किंवा हिरड्यांचे विकार यामध्ये हे खूप महत्त्वाचं काम करतं. म्हणजे ह्यामध्ये ऊर्जा वाढवतं किंवा अतिश्रमामुळे झालेली शरीराची हानी भरून काढण्यासाठी कोएन्झाइम Q10चा उपयोग होतो. आता हे सगळं असंच सांगितलं मी. पण मी तुम्हाला पद्धतशीर लाईन वाईज ह्याचे 9 बेनिफिट आज सांगणार आहे. 9 बेनिफिट्स आहेत कोएन्झाइम Q10चे. तर पहिला बेनिफिट आहे याच्यामध्ये, इट मे हेल्प ट्रीट हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर म्हणजे जो रिसर्च झाला, जगामध्ये बऱ्याचशा लोकांना हार्ट फेल्युअर होतो. त्याच्यावरती एक रिसर्च झाला, की आपण अशा पेशंटना कसं वाचवू शकतो, की ॲक्चुअली त्याच्यावरती काय रिझन असू शकतं, की ज्याच्यामुळे हार्ट फेल्युअर होतो. तर एक समरीमध्ये सांगतो, की कोएन्झाइम Q10 to helps to treat heart failure by improving heart function, increasing ATP प्रोडक्शन म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचं जे प्रोडक्शन आहे, ते वाढवून आणि लिमिटिंग ऑक्सिडेटिव्ह डॅमेज म्हणजे जे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज शरीरात होतं, ते कमी करून आणि ATPचं प्रोडक्शन वाढवून ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटचं प्रोडक्शन वाढवलं, तर असं संशोधन सांगतं, की हार्ट फेल्युअरचं प्रमाण कमी येतं किंवा हार्ट फेल्युअर होत नाही. मग एक्झॅक्टली हे कोएन्झाइम Q10 ते काम करतं. काय काम करतं? ATP वाढवतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस डॅमेज कमी करतं. हा पहिलं फंक्शन आहे. दुसरं फंक्शन आहे, इट कुड हेल्प्स विथ फर्टिलिटी. बघा मित्रांनो, महत्त्वाचं काम आहे. फर्टिलिटी म्हणजे हा सेक्शुअल च्या रिलेटेड हा विषय आला. ॲक्चुअली याच्यावरची समरी काय आहे? म्हणजे याच्यावरती रिसर्च झाला. फर्टिलिटीमध्ये हे ॲक्चुअली कसं काम करतं? लैंगिक समस्येमध्ये हे कोएन्झाइम Q10 कसं काम करतं? तर हे द अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ऑफ कोएन्झाइम Q10 कुड हेल्प इम्प्रूव्ह स्पर्म क्वालिटी. म्हणजे पुरुषांमध्ये जे स्पर्म्स असतात, शुक्रजंतू असतात,
त्यांची क्वालिटी वाढवण्याचं काम हे करतं. बघा क्वांटिटी उपयोग नाही, आपल्याला क्वालिटी पाहिजे. क्वालिटी वाढवण्यासाठी क्वालिटी वाढलं तर सगळा परफॉर्मन्स वाढतो. म्हणून हे क्वालिटी वाढवण्यासाठी कोएन्झाइम Q10 महत्वाचं आहे. आणि अजून काय करतं फर्टिलिटीमध्ये हे रिड्यूस करतं. रिड्यूस द डिक्लाइन द नंबर्स अँड क्वालिटी ऑफ एग्स इन वुमेन. महिलांमध्ये सुद्धा ह्याचा उपयोग आहे आणि पुरुषांमध्ये सुद्धा उपयोग आहे. लक्षात आलं? महिलांमध्ये जे चांगल्या प्रतीचे अंडे नाहीयेत, ते कमी करतं. त्याची प्रत वाढवतं. चांगली अंडी प्रत वाढवतं, स्पर्मची क्वालिटी वाढवतं. म्हणून फर्टिलिटीमध्ये हे सुद्धा काम करतं. हे दुसरं फंक्शन झालं. कशाचं? कोएन्झाइम Q10चं. तिसरं फंक्शन काय कोएन्झाइम Q10चं? इट माइट हेल्प टू कीप युअर स्किन यंग. म्हणजे आपली त्वचा यंग ठेवण्यासाठी कोएन्झाइम Q10चा वापर केला जातो. आणि रिसर्च असं सांगतो, सप्लिमेंटेशन विथ कोएन्झाइम Q10 मे हेल्प डिक्रीज द रिस्क ऑफ स्किन कॅन्सर. म्हणजे स्किन कॅन्सरच्या पेशंटमध्ये सुद्धा हे प्रॉडक्ट आपण देऊ शकतो. ज्यांना स्किन कॅन्सर आहे, यांच्यामध्ये हे कोएन्झाइम Q10 असल्यामुळं या प्रॉडक्टची डिमांड खूप आहे. कारण ज्या ठिकाणी रेडिएशन जास्त आहे किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जास्त आहे, त्या ठिकाणी स्किन कॅन्सर जास्त आहेत. किंवा फॉर एक्झाम्पल गोव्याच्या सारख्या ठिकाणी सोरायसिसचे पेशंट जास्त आहेत. स्किनच्या पेशंटमध्ये ह्याचा जास्त आपण उपयोग करू शकतो. चौथा बेनिफिट आहे इट कुड रिड्यूस हेडेक. म्हणजे आपलं डोकं दुखायला लागतं, हे कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. आणि याच्यावर ॲक्चुअली रिसर्च झालाय. रिसर्च काय सांगतोय? सप्लिमेंटेशन विथ कोएन्झाइम Q10 टू हेल्प प्रिव्हेंट द ट्रीट मायग्रेन. मायग्रेन सारखा रोग सुद्धा ह्यानं आपण बरा करू शकतो. म्हणजेच काय? दुसऱ्या भाषेमध्ये आपण मायग्रेनच्या पेशंटला सुद्धा हे प्रॉडक्ट देऊ शकतो. का? इट हॅज इन्क्रीज द मायटोकॉन्ड्रियल फंक्शन अँड रिड्यूस इन्फ्लमेशन. म्हणजे मेंदूमधलं सूज कमी करतं आणि मायटोकॉन्ड्रियल फंक्शन वाढवतं. म्हणून हेडेक हा कमी होतो. हे रिसर्च आहे. बाय प्रूफ आहे. हे चौथं बेनिफिट झाला. पाचवा बेनिफिट मित्रांनो, इट कुड हेल्प विथ एक्सरसाइज परफॉर्मन्स. जे लोकं एक्सरसाइज करतात, त्याच्यामध्ये हे फायदेशीर आहे. का फायदेशीर आहे? त्याच्यावर पण रिसर्च झालाय. एक्सरसाइज परफॉर्मन्स कॅन अफेक्ट बाय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड मायटोकॉन्ड्रियल डिसफंक्शन. मग हे काय करतं? कोएन्झाइम प्रोटीन कॅन हेल्प लोअर ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि प्रमोट एक्सेस कॅपॅसिटी अँड डिक्रीज फटीग. म्हणून 5वा फायदा आपण याच्यात असा शिकू शकतो, जे एक्सरसाइज करतात, त्यांना पीक एक परफॉर्मन्स पाहिजे, चांगला परफॉर्मन्स पाहिजे, त्यांना कोएन्झाइम Q10 आवश्यक आहे. 6वा बेनिफिट हा डायबिटीजच्या पेशंटमध्ये खूप आहे. का? The supplementation with coenzyme Q10 can help increase insulin sensitivity and improve blood sugar level. म्हणजे डायबिटीसचे पेशंट पण याला घेऊ शकतात. इट माय प्ले रोल इन कॅन्सर प्रिव्हेन्शन. कॅन्सर सारखा रोग रोखण्यासाठी सुद्धा मित्रांनो याचा उपयोग होतो. म्हणजे काय होतं कॅन्सर सारख्या रोगामध्ये कोएन्झाइम Q10 प्लेज अ क्रिटिकल रोल इन प्रोटेक्टिंग ऑफ सेल DNA अँड सेल सर्व्हायव्हल. both which are strongly linked with cancer prevention and recurrence. म्हणजे परत कॅन्सर उद्भवू नये म्हणून आणि कॅन्सर येऊ नये म्हणून म्हणजे कॅन्सर झालेल्या पेशंटला पण आपण देऊ शकतो. आणि ज्यांना वाटतं की मला कॅन्सर होऊ नये प्रोटेक्शनसाठी त्यांनीही हे घेऊ शकतात. म्हणजे बघा मित्रांनो, कोएन्झाइम Q10चा किती खूप फायदा आपल्याला दिसतोय. हे 7 फायदे सांगितले. 8वा फायदा ब्रेनसाठी आहे. ब्रेनसाठी काय फायदा? इट इज गुड फॉर ब्रेन. मेंदूसाठी आवश्यक आहे. का का मेंदूसाठी आवश्यक आहे? कारण जे मेंदूमध्ये म्हणजे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतं म्हणजे ब्रेन सेल्स फ्रॉम ऑक्सिडेटिव्ह डॅमेज अँड रिड्यूस द ॲक्शन ऑफ हार्मफुल कंपाउंड्स दॅट कॅन लीड्स टू ब्रेन डिसीज. म्हणजे मेंदूमध्ये सुद्धा ऑक्सिडेटिव्ह डॅमेज झाल्यामुळं जे डिसीज होतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी कोएन्झाइम Q10 महत्वाचा आहे. आणि 9वा फायदा इट कुड प्रोटेक्ट द लंग्स. म्हणजे लंग्स म्हणजे श्वसनाचे आजार. या श्वसनाच्या आजारामध्ये कोएन्झाइम Q10 खूप महत्त्वाचं काम करतं. त्याच्यामध्ये रिसर्च असा सांगतो, कोएन्झाइम Q10 कॅन रिड्यूस द ऑक्सिडेटिव्ह डॅमेज अँड इन्फ्लमेशन दॅट रिझल्ट्स इन डिसीज ऑफ लंग्स. लंग डिसीज म्हणजे याचा फायदा होतो.
तर मित्रांनो, हा पहिला इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगितला कोएन्झाइम क्युटेन आणि त्याचे फायदे सांगितले. जबरदस्त फायदे आहेत त्याचे आणि मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये 100 मिलीग्राम एवढा टाकलेला आहे. आता सगळ्यात जास्त जो 500 मिलीग्राम आहे, तो घटक आहे एल कार्निटाइन. हा घटक काय आहे? एल कार्निटाइन. ॲक्चुअली तुम्ही म्हणाल ॲक्चुअली हे काय एल कार्निटाइन? मित्रांनो ॲक्चुअली हे बघा एल कार्निटाइन म्हणजे एक अमायनो ॲसिड आहे. एक प्रकारचं अमायनो ॲसिड आहे आणि हे अमायनो ॲसिड कशासाठी? हार्ट आणि ब्लड वेसल्स म्हणजे एल कार्निटिन इज बेनिफिशियल इन सिव्हिअर कंडिशन्स ऑफ हार्ट अँड ब्लड वेसल्स इन्क्लुडिंग हार्ट रिलेटेड डिसीजेस ह्याच्यामध्ये ह्याचा वापर होतो. म्हणजे कुठल्या-कुठल्या हार्ट डिसीजेस हे आहेत जसे की हार्टचे चेस्ट पेन म्हणतो आपण. क्रॉनिक डिफ्थेरिया म्हणतो, हार्ट अटॅक म्हणतो, हाय कोलेस्ट्रॉल म्हणतो. त्याच्यामध्ये एल कार्निटिनचा खूप मोठा रोल आहे. काय करतं एल कार्निटिन? एल कार्निटिन शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी मदत करते. हृदय, मेंदू, स्नायूंची हालचाल याच्या करण्यासाठी एल कार्निटिनचा उपयोग आहे. आता एल कार्निटिनचे 6 बेनिफिट परत मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात जबरदस्त बेनिफिट्स आहेत. 6 बेनिफिट्स काय आहेत? पहिला बेनिफिट आहे, हे एंड्युरन्स लेव्हल वाढवतं. म्हणजे काय? की आपला स्टॅमिना वाढवतं. आपली ताकद वाढवतं. म्हणजे जे व्यायाम करणारे जे प्लेयर्स आहेत, जे ॲथलेटिक्स आहेत, त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी एल कार्निटिन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे ऑलिम्पिक आहेत, त्यांना हे प्रमोट केलं जातं एल कार्निटिन घ्यायला. का? तर ह्याने एनर्जी प्रोड्यूस होते आणि ॲथलेटिक्समध्ये एल कार्निटिन हे एंड्युरन्स लेव्हल वाढवते आणि ॲथलेटिक्सचा परफॉर्मन्स वाढतो. पहिलं फंक्शन झालं एल कार्निटिनचं. दुसरं फंक्शन काय? हे वेट लॉसमध्ये मदत करतं. ज्यांना आपलं वेट कमी करायचं आहे, त्यांना एल एल कार्निटिन खूप मोठा फायदा होतो. पण याच्याबरोबर व्यवस्थित डाएट घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याचा दोन्हीचा मिक्सिंग व्यायाम, डाएट आणि एन कार्निटिन ह्या तिन्हीचं मिक्सिंग केलं तर 100% वेट लॉसला मदत होते. अजून काय करतं? हे मसल डॅमेज वाचवतं. प्रिव्हेंट मसल डॅमेज. जे मसलचं डॅमेज होतं, ते डॅमेज कमी करण्यासाठी एल कार्निटिन महत्त्वाचं काम करतं. तिसरं जे फॅट आहे, ते फॅट बर्निंगसाठी, चरबी जाळण्यासाठी एल कार्निटिनचा वापर होतो. चौथं फंक्शन. 5वं फंक्शन बूस्ट ब्रेन फंक्शन. ब्रेन फंक्शन वाढवण्यासाठी म्हणजे अल्झायमरच्या डिसीज सारख्या, विसरळपणाच्या डिसीज सारख्या म्हणजे ज्यांचा विसरळपणा वाढलेला आहे, अशामध्ये सुद्धा आपण हे एल कार्निटिन देऊ शकतो. आणि रेग्युलेट ब्लड शुगर. डायबिटीजच्या पेशंटला तर ह्याचा खूप फायदा आहे. डायबिटीजच्या पेशंटमध्ये ग्लुकोज मेटाबॉलिझम चांगलं करण्यासाठी एल कार्निटिनचा उपयोग होतो. लक्षात येतंय मित्रांनो? ओके. तर हे 2 घटक मी तुम्हाला सांगितले. आता जो तिसरा घटक मी तुम्हाला सांगणार आहे, त्या तिसऱ्या घटकाचं नाव आहे अष्टाझांथिन. हा अष्टाझांथिन 10% त्याच्यामध्ये दिलेला आहे. अष्टाझांथिन काय आहे? ॲक्चुअली बघा हा फळामध्ये पण मिळतो. म्हणजे काही फळे आणि काही प्राणी यांच्यामध्ये हा नैसर्गिक अ, अन्नामध्ये हा नैसर्गिक कॅरोटाइड आढळते. म्हणजे हे नैसर्गिक कॅरोटाइड काय करतं? वार्धक्य आणि आजारपण एक उच्च प्रतीचे अँटीऑक्सिडंट म्हणून याचा शरीरामध्ये उपयोग होतो. अँटीऑक्सिडंट शरीरासाठी खूप असतात, महत्त्वाचे असतात. ह्याचं मेन काम आहे अष्टधांतींचं लोअर ब्लड प्रेशर अँड इम्प्रूव्ह सर्क्युलेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्प्रूव्हज मेल फर्टिलिटी. म्हणून आपण मित्रांनो, ज्यांना हा प्रॉब्लेम आहे, फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, त्यांना आपण इम्युरिज देतो, कार्निकोट 10 देतो आणि त्याच्यावर फायटोग्रा पण देतो. अशा पेशंटमध्ये अतिशय चांगले रिझल्ट्स आपल्याला दिसून येतात. तुम्ही म्हणाल, आता अस्थाझॅन्थिन अजून कुठं-कुठं उपयोगाला येतं? तर अस्थाझॅन्थिनचे खूप काही भयानक फायदे तुम्हाला मी आज सांगणार आहे. अस्थाझॅन्थिन वेदनाशामक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी उपयोगाला होतं म्हणजे पेन किलर म्हणून उपयोगाला होतं. डोळ्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अष्टाझॅन्थिनचा उपयोग केला जातो. रोगप्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मांसपेशींना मजबूती देण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
म्हणजे ट्रायसेप, बायसेप करायचे आहेत ना, तर हे अष्टधांतीन शरीरामध्ये पाहिजे. शरीराचा एंड्युरन्स लेव्हल वाढवण्यासाठी, स्टॅमिना वाढवण्यासाठी, दमसास वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ज्या पेशींची हानी झालेली आहे, त्यांची रिकव्हरी फास्ट होण्यासाठी अँथोझॅन्थिन घेतलं जातं. म्हणजेच काय, जे एक्सरसाइज करतात त्याच्यामध्ये पेशी तुटतात. त्या पेशींची रिकव्हरी फास्ट होण्यासाठी अष्टधांतींचा उपयोग जास्त होतो. ज्यांचा उच्च दाब आहे, रक्तदाब, त्यांचा नियंत्रणात आणण्यासाठी अष्टधांतीन उपयोग होतो आणि रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यासाठी सुद्धा अष्टधांतींचा वापर होतो. मित्रांनो, आता तुम्हाला अष्टधांतींचे अजून काही 10-15 फायदे पण मी सांगणार आहे. हे कॉमन झाले फायदे. तर मेन जे फायदे आहेत, ते पहिला फायदा चेहऱ्यावरचे व्रिंकल्स कमी करण्यासाठी, एज स्पॉट कमी करण्यासाठी फायदा होतो. अष्टधांतीन आपली एनर्जी वाढवतं. दुसरा फायदा. तिसरा फायदा, अष्टधांतीन आपल्या डोळ्याची आयसाइट सुधारतं. चौथा फायदा, जॉइंट मधले स्टिम्युलेट हेल्दी जॉइंट, जॉइंट्सची कार्यक्षमता वाढवतं. रिड्युसेस ॲक्ने, ॲक्ने कमी करतं. आपले केस चांगले करतं, हेल्दी हेअर्स करतं. आपला स्टॅमिना वाढवतं. आपलं ब्रेन फंक्शन चांगलं करतं. अल्झायमर सारख्या डिसीजमध्ये हे उपयोगाला आहे. वर्क ॲज अ नॅचरल सनस्क्रीन, म्हणजे सनस्क्रीन लोशन सारखं हे काम करतं. सनस्क्रीन लोशन जसं काम करतं ना, जस्ट लाइक हे काम करतं. आणि हे रिड्यूस सगळ्यात महत्वाचं आहे का? हे रिड्यूस सिम्प्टम्स ऑफ ADHD, जे लहान मुलांमध्ये जो रोग होतो, अतिचंचलपणा, तो कमी करण्यासाठी काम करतं. रिड्यूस मसल सोर्सनेस अँड एन्हान्स एक्सेस रिकव्हरी. आता हे अष्टधांतीन जे आहे, हे किती जबरदस्त आहे ऐकायचं मित्रांनो तुम्हाला? ज्यावेळेस मी सुरुवातीला ह्याच्याबद्दल ऐकलं होतं, तर त्यावेळेस त्यापासून या प्रॉडक्टच्या मी प्रेमात पडलो. तर ह्या प्रॉडक्टच्या प्रेमात पडण्याचं कारण अष्टधांतीन आहे. अष्टधांतीन का आहे? हे जबरदस्त प्रॉडक्ट आहे मित्रांनो. तुम्ही ऐकाल तर तुम्ही चक्क व्हाल. तुमच्याकडे नोटपॅड असेल तर कृपया लिहून घ्या. अष्टधांतीनचं मी आज तुम्हाला काय एक मिरेकल प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला आज मी सांगतो अष्टधांतीन. त्याच्यामध्ये जो एक तिसरा कंटेंट टाकलेला आहे. बघा, हे अष्टधांतीन जे आहे ना, 6,000 पट, हॅलो, 6,000 पट स्ट्रॉंग आहे. कशापासून? कशापेक्षा? व्हिटॅमिन सी पेक्षा. हॅलो, व्हिटॅमिन सी पेक्षा 6,000 पट जास्त स्ट्रॉंग आहे. 800 पट जास्त स्ट्रॉंग आहे. कशापेक्षा? ग्रीन टी मध्ये जे कॅटेचिन सापडतं ना, त्या कॅटेचिन पेक्षा 800 पट स्ट्रॉंग हे अष्टधांतीन आहे. हॅलो, 550 पट कशापेक्षा जास्त आहे? व्हिटॅमिन ई पेक्षा, जे तेलात सापडतं. हॅलो, 75 गुणा जास्त आहे. 75 पट जास्त आहे. कशापेक्षा? अल्फा लिनोलेनिक ॲसिड पेक्षा. 40 टाइम जास्त आहे. कशापेक्षा? बीटा कॅरोटीन पेक्षा. आणि 17 पट जास्त आहे. म्हणजे 17 पट, 17 टाइम्स मोर पोटेंट दॅन ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट. जे ग्रेप सीड आहेत ना, त्याच्या एक्स्ट्रॅक्ट पेक्षा हे 17 पटीनं जास्त पॉवरफुल आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे सप्रेसेस DNA डॅमेज. DNA डॅमेज होण्यापासून रोखतं. आज जर आपण कोरोनाचा विचार केला ना मित्रांनो, मी तर म्हणेन बाकी काही नाही, पण आपलं हे कार्निकोटेन आणि ह्युमिरिज 2 जरी प्रॉडक्ट रेग्युलर ठेवले, तर मित्रांनो कोरोना जवळ येणार पण नाही. आला तर तो जवळ टिकणार पण नाही. तर जबरदस्त हे प्रॉडक्ट आहे. कारण आता बघा आपल्याला व्हिटॅमिन सी घ्यायला सांगतात. तर हे 6,000 पट व्हिटॅमिन सी पेक्षा पॉवरफुल आहे. 6,000 पट कशाला म्हणतात? 800 पट ग्रीन टी पेक्षा जबरदस्त आहे अष्टधांतीन. आणि हे स्टडीनं सिद्ध केलेलं आहे. हे काय सिद्ध केलेलं आहे? ज्यांना जॉइंट पेन्स आहे, मसल्सचे प्रॉब्लेम आहे, इन्फ्लमेशन आहे, ह्याच्यामध्ये जबरदस्त काम करतं हे. इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हे काम करतं. हे ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये काम करतं. हे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये काम करतं. म्हणजे हृदयाच्या पेशंटमध्ये हे काम करतं. म्हणजे अजून किती कामं? मॅक्युलर डिजनरेशन, डोळ्याच्या आजारामध्ये, ग्लुकोमामध्ये, कॅटरॅक्ट्समध्ये, हे डोळ्याचे कोणतेही आजार असू दे, त्याच्यामध्ये काम करतं. लॅक्टिक ॲसिड कमी करण्यासाठी काम करतं.
एवढे सगळे जबरदस्त इफेक्ट, परिणाम त्या अष्टधान्यांचे आपल्याला कॅप्सूल कार्निकोटेनमध्ये बघायला मिळतात. तर हे मित्रांनो 3 घटक मी तुम्हाला सांगितले. आता जो घटक सांगणार आहे, चौथा घटक याच्यामध्ये दिलेला आहे. फक्त 5 मिलीग्राम दिलेला आहे. पण जसं अन्नामध्ये मीठ असतं, मीठ नसेल तर अन्न बेचव लागतं. तसं हा घटक याच्यामध्ये काम करतो. तो म्हणजे झिंक, झिंक सल्फेट. हा झिंक सल्फेट काय काम करतो? बघा 24 स्टडीज झाले त्याच्यामध्ये. 24 स्टडीज झालेत. ह्या स्टडीमध्ये काय सांगितलेलं आहे? हा जो झिंक आहे, ह्या झिंकमुळं काय होतं? डिक्रीज लेव्हल ऑफ टोटल बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे ज्याला एल कोलेस्टेरॉल म्हणतो आणि ट्रायग्लिसराईड म्हणतो. यांची लेव्हल कमी करण्यासाठी झिंक महत्त्वाचं काम करतं आणि ह्याची जर लेव्हल कमी झाली, तर हार्ट डिसीज होत नाहीत. म्हणून झिंक महत्त्वाचं आहे. कारण हार्ट डिसीज होण्यासाठी ह्यांची जर लेव्हल वाढली गेली म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल वाढलं, ट्रायग्लिसराईड वाढलं, तर हार्ट अटॅक येतो किंवा हार्ट रिलेटेड कुठलेही डिसीज होतात. म्हणून झिंक सल्फेट जर शरीरामध्ये गेलं, तर हे हार्ट रिलेटेड आजार होणार नाहीत. ॲक्चुअली झिंक म्हणजे एक मिनरल आहे. नॅचरल मिनरल आहे. हां आणि हे नॅचरल मिनरल बॉडी टिश्यूजमध्ये आपल्याला सापडलं गेलंय. टोटल अमाउंट ऑफ झिंक इन द बॉडी असा स्टडी सांगतो, रिलेशन बिटवीन द टोटल अमाउंट ऑफ झिंक इन द बॉडी अँड कार्डियाक फंक्शन. म्हणजेच काय? तर कार्डियाक फंक्शन चांगलं ठेवण्यासाठी हा जर्नल ऑफ जर्नल ऑफ न्यूट्रिशनचा रिसर्च आहे. झिंक जर असेल, तर आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही. म्हणजे हार्ट अटॅक रोखण्यासाठी म्हणजे ज्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणतात. हार्टचा एक रोग आहे. मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात. तो हृदयाचा एक विकार आहे किंवा डायबिटिक मायोपॅथी म्हणतात किंवा अस्थमायसिस असं म्हणतात किंवा व्हॅस्क्युलरचे म्हणजे धमन्यांचे जे विकार आहेत, एथरोस्क्लेरोसिस आहे किंवा एथरोथ्रोम्बोसिस आहे. म्हणजे धमनी जाड होणे किंवा धमनीच्या आतमध्ये गुठळी होणे. हे सगळे रिलेटेड जे आहेत, हे आजारामध्ये काम झिंक सल्फेटची मदत खूप होते. आणि शेवटचा इन्ग्रीडियंट मित्रांनो ह्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड टाकलेला आहे. 1.5 मिलीग्राम तेवढं ह्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड आहे. आता हे फॉलिक ॲसिड काय काम करतं? फॉलिक ॲसिडचे गुणधर्म काय आहेत? तर फॉलिक ॲसिडचे गुणधर्म मित्रांनो तुम्हाला माहीत आहेत सगळ्यांना. तरी पण मी फॉलिक ॲसिडचे काही गुणधर्म तुम्हाला सांगतो. एक रिसर्च झालेला आहे फॉलिक ॲसिडच्या हार्टच्या बद्दल बरं का. हार्टबद्दल एक रिसर्च झालेला आहे. Research says a daily dose of folic acid could reduce the person's risk of heart disease and stroke by about 20%. म्हणजे 20% हार्ट डिसीज कमी करण्यासाठी फॉलिक ॲसिड डेली घेतलं तर हेल्प होते. आणि फॉलिक ॲसिड हेल्प्स युअर बॉडी प्रोड्यूस अँड मेंटेन न्यू सेल्स अँड अल्सो प्रिव्हेंट्स द चेंजेस टू DNA दॅट मे लीड्स टू कॅन्सर. कॅन्सर होण्यापासून सुद्धा आपल्याला फॉलिक ॲसिड वाचवू शकतं. म्हणजे ते प्रेग्नन्सीमध्ये जर फॉलिक ॲसिड घेणं आवश्यक आहे. जर प्रेग्नन्सीमध्ये फॉलिक ॲसिड जर घेतलं नाही, तर ते बर्थ डिफेक्ट होतात. आपण ऐकतो ना, की ओठ फाटलेले आहेत, हृदयाला होल आहे किंवा मेंदूमध्ये कवटीमध्ये अ, मेंदूच्या भोवती पाणी झालेलं आहे, है ना? असे अनेक रोग आपण ऐकतो. हे रोग कशामुळे होतात? ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिडची डिफिशियन्सी झाल्यामुळं हे सगळे रोग होतात. आणि फॉलिक ॲसिड जर असेल आपल्यात तर हाय ब्लड प्रेशरचा जे रिस्क आहे, जे ब्लड प्रेशर वाढणार आहे ते कमी करायला फॉलिक ॲसिडची मदत होते. आणि फॉलिक ॲसिड ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करायला सुद्धा मदत होते. थोडक्यात सांगायचं असं, तर फॉलिक ॲसिडचे एक 4-5 तुम्हाला बेनिफिट्स मी सांगतो. पहिला बेनिफिट फॉलिक ॲसिडचा, हे जे बर्थ डिफेक्ट आहेत, म्हणजे बाळंतपणामध्ये जे अपंग मुलं जन्मणे, त्याला 6 बोटं निर्माण होते, मग पायाची बोटं नसणे किंवा अनेक डोक्याची कवटी कोणाकोणाला नसणे किंवा ओठ फाटलेले असणे, हृदयाला होल असणे, असे जे बर्थ डिफेक्ट आहेत, बर्थ डिफेक्ट फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे होतात. म्हणून फॉलिक ॲसिड प्रेग्नन्सीमध्ये घेणं आवश्यक आहे. सर आणि सर दुसरं फॉलिक ॲसिड